नमस्कार. माया आणि सुहासची एक सफल पुनर्विवाहाची कहाणी भाग 60 आज आपण पाहणार आहोत. माझ्या सर्व लाडक्या बहिणी, दिवाळी येत आहे. तुमची तयारी कशी सुरू आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. सुरुवात करूया आपल्या कथेपासून. ए वेडाबाई, काहीही काय विचार करते? एक सांगू का? मी एक डॉक्टर आहे. मला एवढं कळतं की माणूस हा जन्मजात तसा नसतो, तर परिस्थिती, संगती त्याला तसं बनवते. आयुष्यात आलेल्या कटू अनुभवांमुळे काही व्यक्ती मनाला वाटेल तसं वागतात. पहिल्या वेळेस मला काहीच कळलं नव्हतं तुझं वागणं, पण एवढं नक्की कळलं होतं की तुला मी जेवढं पाहिलं होतं ती तू नाही आहेस. यावेळी तू दाखवत होतीस आणि त्यात तुझी काहीच चूक नव्हती, तर परिस्थितीने, या समाजाने आणि त्या मानवने तुला तसं बनवलं होतं. सुहास सांगत होता आणि ती मन लावून ऐकत होती. सुहास, किती समजून घेतात तुम्ही. खूप सहनशीलता आहे तुमच्यात, जी मला खूप आवडते. तुमचा शांत स्वभाव, समजून घेणं, काळजी करणं सगळं मला भावलं आणि तुमच्या प्रेमात पडले मी. मला वाटलं नव्हतं की माझा पुनर्विवाह सफल होईल, कारण पुरुष जातीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णच बदलला होता मी. खूप तिरस्कार, राग, द्वेष भरला होता माझ्या मनात या पुरुष जातीबद्दल. पण तुमच्या स्वभावामुळे समजून घेण्याने माझं मन पलटलं. माया त्याच्या डोळ्यात बघत सांगू लागली. तसा तो उठला आणि टर्न झाला. कसं असतं ना माया, पुन्हा लग्न हा विषय खूप नाजूक आहे. त्यावेळी दोन वैतागलेली मनं एकत्र आलेली असतात, किंवा त्यातील एक मन हे तुटलेलं, हैराण झालेलं असतं. त्यामुळे या नात्यात एकमेकांनी समजून घेऊन संसाराला सुरुवात करणं गरजेचं असतं. एकमेकांच्या मनाचा विचार करणं, विचारांचा आदर करणं, अशा बारीक सारीक गोष्टी जपाव्या लागतात या पुनर्निर्मित नात्यात. संयम खूप महत्त्वाचा असतो. सहनशीलता या नात्याला खूप घट्ट करते. काळजी घेण्यातून खरं प्रेम होतं, त्याचंच रूपांतर विश्वासू नात्यात होतं आणि मगच तो पुनर्विवाह सफल होतो. ती पळतच त्याच्या मागे जाऊन बिलगली. आपला पुनर्विवाह सफल झाला तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे सुहास. थँक्यू सो मच फॉर टॉलरिंग मी, माय रूड अँड चाइल्डिश बिहेवियर. आय लव्ह यू सुहास. यात तुझाही वाटा आहे माया. तुझा मूळ स्वभाव तुला लपवता आला नाही. तू आतून तशी नाहीस हे मी केव्हाच ओळखलं होतं, आणि तू ते या 4 दिवसात दाखवून दिलंस. तूही माझ्या घरात ॲडजस्ट केलंस, सगळ्या नवीन गोष्टी स्वीकारल्यास, मला आहे तसं एक्सेप्ट केलंस. म्हणजे तुझाही हा पुनर्विवाह सक्सेस होण्यास तेवढाच मोलाचा वाटा आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तो तिला आपल्यासमोर घेऊन म्हणाला, बरं चल, आवर, जाऊन येऊ. म्हणून दोघंही आवरून बाहेर पडले. त्यानं ड्रेसबद्दल सांगूनही तिनं पुन्हा साडी नेसली होती. नेव्ही ब्ल्यू कलरची नेट साडी, केस मोकळे सोडलेले, कानात नाजूक कानातले, दोन्ही हातात भरपूर बांगड्या, नाजूक कळी दिसत होती ती. नवीन लग्न झालेली नवरी लगेच जाणवत होतं तिच्याकडे पाहून. त्याने तिला पाहिलं आणि बघतच राहिला. तिचे ते लोभस देखणे रूप आपल्या डोळ्यात साठवत होता. त्याच्या अशा पाहण्यानं ती गालात गोड हसली आणि त्याची हृदयाची तार छेडल्या गेली. गच्च मिठीत घ्यावे असं एका क्षणात मनात येऊन गेलं, पण तिच्या हाताच्या घर्षणाने तो भानावर आला. थंडीने गारठून गेली होती ती. तळहात
एकमेकांवर घासत होती आणि तोंडाची वाफ घेत होती. ते पाहून तो लगेच पुढे आला आणि तिच्या खांद्यावर त्याने स्वतःचं जॅकेट घेतलं. थँक यू, ती पुटपुटली. तसा तो किंचित हसला. थँक्यू नाही, मला सांग, एवढं खरेदी केलेली स्वेटर, जर्किन, जॅकेट्स कशाला आणली नाही ती? ते घेऊन यायचं ना. त्याने खरी ऊब मिळाली असती. तो तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला. त्याच्या अशा जवळ येण्याने ती एकदम शहारली. पोटात गुदगुल्या झाल्या. एक सेकंद काही सुचलेच नाही तिला काय बोलावं ते. पण तो जसा दूर गेला तसं तिला जाणवलं. मग ते तुमच्या प्रेमाची ऊब समजली नसती ना. तिच्या नजरेतून व्यक्त होणारे भाव पाहून त्याच्या सर्वांगावर शहारे उमटले. वाहनांच्या आवाजाने तो भानावर आला आणि गडबडून सुहास कारमध्ये बसला. तीही त्याला बुद्धू बोलून त्याच्या शेजारी जाऊन बसली. काही वेळात ते दोघं एका उंच पठारावर पोहोचले. तो होता विल्सन पॉईंट, ज्याला सनराईज पॉईंट असं म्हणतात. सकाळचे जवळजवळ 6 वाजले होते. वातावरण खूप आल्हाददायक आणि शांत होतं. सकाळची थंडी अंगाला झोंबत होती. दातांवर दात आपटत होते. हात पूर्ण गारठले होते. तिने त्याला जॅकेट काढून दिलं आणि स्वतः शाल ओढली. अनेक पर्यटक या सूर्योदयाच्या दर्शनासाठी आतुर होऊन वाट बघत होते. काही वेळाने त्या भास्कराला जाग आली आणि त्यानं ढगाच्या निळ्या चादरीतून हळूच किनाऱ्याच्या रूपाने हातपाय बाहेर काढले. तसे सर्वांसोबत ते दोघंही त्या हळूहळू डोकावणाऱ्या दिनकराचे दर्शन घेऊन प्रफुल्लित झाले. सूर्याचे दर्शन मनाला खूप प्रसन्न करणारे असते ना. किती फ्रेश वाटतं असा सूर्योदय पाहून. ती त्याच्या एका बाजूत मिठी मारत म्हणाली, हो माया, या सूर्याकडे बघ. हळूहळू तो वर येतोय. आपल्या आयुष्यातील सुख पण असंच असतं. पटकन कधीच मिळत नाही, तर दुःखाचा डोंगर पार करावा लागतो. अचानक कोणतंही सुख, आनंद प्राप्त होत नाही, तर त्यासाठी काही गोष्टींचा अस्त व्हावा लागतो. अंधाऱ्या रात्रीनंतर जशी सूर्योदयाची खरी मजा असते, तसंच संकटाच्या काळोखानंतर नव्याने उगवणाऱ्या सूर्याच्या सुखाच्या उजेडाची किंमत कळते आणि आनंद आपल्याला सुखावून जातो. सुहास सांगत होता आणि ती एकटक सूर्याला पाहत ऐकत होती. जणू तिच्यासाठी तो नवीन सुखाची सकाळ घेऊन आला होता. नवचैतन्य आयुष्य भरून निघाले होते. आपल्या आयुष्यासारखे. हो ना सुहास. आपल्या नात्यातला काळोख दूर होऊन एक नवीन नातं निर्माण झालं. जुन्या गोष्टींचा अस्त होऊन नवे वळण मिळाले आपल्या नात्याला. माया बोलली आणि त्याने होकारार्थी मान हलवली. सूर्योदयाच्या अनेक छटा त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या. तिने त्याच्यासोबत अनेक पोजमध्ये सेल्फी फोटोज क्लिक केले आणि ते पुन्हा हॉटेलवर निघून आले. थोडं फ्रेश होऊन नाश्ता करून पुन्हा बाहेर पडले. त्यांनी गाईड हायर केला आणि त्यानुसार ते सगळे पॉईंट्स पाहू लागले. महाबळेश्वर मंदिर पाहण्यासाठी ते मार्गस्थ झाले. गाईड प्रत्येक पॉईंटची माहिती देत होता आणि हे दोघं मन लावून ऐकत होते. महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर दर्शन घेण्यास दोघं 5 नद्यांचे उगमस्थान तेथे आले. पंचगंगा म्हणजेच वैना, सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना नद्यांचे पाणी एकत्र येऊन होणारा संगम होय. ही खरोखरच निसर्गाची किमया होय. डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य. गाईड याची माहिती देत होता. समोरील पाण्याचा आविष्कार पाहून दोघांच्या मनाला समाधान लाभले होते. निसर्ग हे एक असे औषध आहे जो मानसिक आणि शारीरिक थकवा लगेच गायब करतो
आणि अनेक नयनरम्य देखाव्याने मनाची मरगळ दूर होते. तिथूनच गाडी पार्क करून पायवाटेने ते कृष्णा मंदिराकडे निघाले. वाटेत लागणारे स्ट्रॉबेरीच्या मळ्यात जाऊन त्यांनी शेती पाहिली. फ्रेश, ज्युसी, लाल भडक स्ट्रॉबेरी पाहून मायाच्या तोंडाला पाणी सुटलं. सुहास पण मन लावून सर्व निरखत होता. प्राचीन कृष्णाबाई मंदिर आणि त्यांच्या भोवताली असलेला परिसर शांत आणि प्रसन्न करणारा. मनाला आत्मिक शांती, समाधान मिळतं. अशी ही मंदिरे या परिसरात आहे.